जुलाब पिवळं व्हायलाय, पातळ व्हायलाय, घट्ट पातळ व्हायलाय का घट्ट व्हायलाय असं डिस्क्राईब कर. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. गेमिंग नाही, मला बरं नाही वाटत. काय झालं बाबा? डॉक्टरकडे जाऊ दे, माझं नाव सांग. मॅच भाऊनी पाठवले म्हणा, 2 इंजेक्शन देतात, 500 रुपये घेते, मला अर्ध भेटतंय, त्याला अर्ध भेटत. विषय क्लोज. तू पण बरा, मी पण बरा, डॉक्टर पण बरा. थंडर जुलाब कसं व्हायलंय सांग. हे थांबा रे मित्र, आता जरा टॉपिक आलाय मस्त. जुलाब पिवळं व्हायलाय, पातळ व्हायलाय, घट्ट पातळ व्हायलाय का घट्ट व्हायलाय असं डिस्क्राईब कर. मुझे बवासीर है पर ऑपरेशन से डरता हूँ. बवासीर एक आम समस्या है. दर्शन गेमिंग भाई, मला मराठी बरोबर टाईप करता येत नाही म्हणून मी हिंदी बोलतो. अरे काय विषय नाही, तुला मराठी कळतंय ना, बोल फक्त तू, मी हाय, आम्ही समजून घेतो, काय विषय नाही तुझं. थंडर पातळ मध्ये पण टाईप आहे भाऊ, हे प्रॉपर एक्सप्लेनेशन. पातळ जर झालं, मी तुम्हाला सांगतो. थंडर काल फ्राईड राईस खाल्ला, शेजवान चटणी जास्त खाल्ली. ओके ओके ओके, म्हणजे पातळ लाल झाला असेल. कंट्रोल. शेजवान चटणी लाल असते ना, त्याच्यावरचा उपाय सांगतो. तर 1 वाटी घ्यायचं, दिसायला का? हा, कमला पळून जाईल. थांब, कमलाच्या मायच्या गावात पंढरपूर. थांब जरा, विषय आलाय जरा, मध्ये मॅटर झालाय. दर्शन गेमिंग, तुला सांगतो उपाय कर. असं एक वाटी घे, वाटी म्हणजे बाउल घे. त्याच्यात कुणाकडं गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा असेल ना, ते 2 केस काढून आणायचे. 2 असे पाठीवरचे, 2च मोजून 2, जास्त झाले की मग संपतंय. असं वाटीत घेतला, 2 केस टाकला त्याच्यात, ते थांबायचं. मग जरा लगेच काय करायचं, जरा थांबला 2 मिनिट, मग काय करायचं सांगतो. असं आपलं डोकं आहे ना, ते कोंडा असतं बघ, कोंड्याला काय म्हणतात बे? कोंड्याला काय तर डॅन्ड्रफ म्हणतात. तसं थोडं घासून वाटीत काढायचं, थोडंच असं एक चिमटभर मिठासारखं असं टाकायचं. मग त्याला हे बघ, हे असं बाउल, हे असं टाकला, हा मगच येत आहे ते. असं वगैरे टाकलं की होत. ते घेतला, मग घ्यायचं थोडं गाढवाचं लाळ घ्यायचं, थोडं मिक्स मारायचं. ते वाटी उन्हात ठेवायचं, 1 दिवस वाळवायचं पूर्ण. मग ते असं घट्ट बनतं. मग ते मिक्सरमध्ये टाकायचं, पावडर करायचं. पावडर केला, ते इथं कानाच्या साईडने असं लावायचं 2 वेळा दिवसातनं, सगळं नीट. इथेच क्लोज. डॉक्टरकडे पण जाऊ नको, मी सांगतो तुला. पावडर खाल्ली की डायरेक्ट शक्तिमान बनते. हा, खाल्ले की डायरेक्ट शक्तिमान, आणि लावले की विषय क्लोज. तू पड केली काय PhD केली आहेस का जुलाब मध्ये? थंडर लसूण प्लस पिवळी पातळ लसूण प्लस पिवळी काय देशंत्री. तू कोकणी दिसतो. कोण भावा? मी भाई, कुछ भी समझ में नहीं आया सच्ची में. जान दो अभी, क्या है सब गया, क्या समझ में नहीं आया, अभी बताया तुमने, जान दो, मेरा मूड गया. कल आओ. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. भाई अभी थंडर भाई, उसको मैंने जो रेसिपी बताई है थंडर भाई, वो दर्शन भाई को बता दो चैट में. मेरे को भी देखने का है, मेरे को भी वाचने का है. वो जल्दी से चैट में बताओ. मैं उधर, मैं नहीं किधर जा रहा. बताओ तुम, बिंदास बताओ, कोई कुछ नहीं बोलेगा तुम. इतनी बड़ी बात तो
इंटेलिजेंट को भी नहीं आएगी। अरे विषय अपन का विषय खोल है, क्योंकि आप सभी लोग के चड्डी में एक तो गोल और सारी दुनिया गोल है। भाई ऐसे रोज स्ट्रीम पे आया करो, बहुत मजा आता है। आप लोग आते हो तो मैं और से खिल के बातें करता हूँ। गुलाबची गोळी घे पिवळी, आमच्या दुकान 2 रुपयाला आहे, 5 रुपयाचे दोन येते त्यामध्ये। अच्छा तो स्पाइडरमैन बोल रहा है मेरे पास चली। स्पाइडरमैन तू जा सुपरमैन के पास, उसको बोल उसकी चड्डी में से हाफ टुकड़ा करके दोनों आधा आधा सी लो और तेरे को भी हो जाएगा फिर। तू उल्टी पहनती है, गुस्से मत कर, नहीं तो प्रॉब्लम करो। दाग खास खुजली लगाओ जेल, वो हो जाएगा। दर्शन गेमिंग भाई सच में बताओ तो मेरा कमेंट नहीं पढ़ता, लेकिन आपने ही पढ़ा है, थैंक यू भाई। अरे दर्शन भाई क्या विषय नहीं है, आप तो जान हो यार। स्पाइडरमैन सुपरमैन नालायक है, तुम मला त्याची चड्डी देत नहीं। उसको मेरा नाम बोल, उसको कमला का नाम बोल, सुपरमैन को कमला का नाम बोल। वो काट के क्या पूरी दे देगा। तू नक्की कोणत्या जिल्ह्यात राहतो? नागपूर साइड का? तुला वाटतंय का बाबा मी नागपूर साइडला राहतो? तुला काय वाटतंय का? मी सांग। महाराष्ट्र। तुझ्या तोंडात बोळा कोंबार आहे कोणतरी आधीच्या। हे शेबूड चष्मा मॅन, सगळं सांगून टाक माझा घरचा पत्ता वगैरे, हा म्हणजे येऊन आता थांब, तुला फोन लावतो मी, थांब। नाही मला तू मराठवाड्यातला वाटतो भावा, तुला वाटतो ना?